प्रेक्षकांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जी मंजू आहे ती हॉस्पिटलला धावत पळत येते, कारण की तिला आता जे चित्रकारां ते आहेत ते सांगतात की मंजू, सत्याला खूप त्रास होतोय, सत्या डोळे पांढरे करतोय, सत्य श्वास घ्यायचा बंद झाला आहे. तर आता मंजू तिथे पळत येते आणि धावत पळत इकडे ती देवीला तिने प्रार्थना केलेली असते, देवी आई माझ्या सत्याला लवकर बरं कर, अशी ती प्रार्थना पण करते. आणि त्यामुळेच आता देवी आई काय घडणार आहे ना ते देवी आईचा चमत्कार. तर आता मंजू तिथे आल्यावरती ती सत्याच्या छाती दाबते आणि म्हणते, सत्या माझ्याशी बोल, सत्या मी मंजू आली आहे. तर आता लगेच सत्या काहीच बोलत नाही. त्यानंतर डॉक्टर म्हणतात, थांबा आम्ही आमची ट्रीटमेंट परत सुरुवात करतो. आणि सत्या परत चांगला होतो, सत्या बरा होतो. आणि आता सत्या मंजूकडे बघायला लागतो आणि तो मंजूसोबत बोलतो. तर इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्या मम्मी साहेब मंजूला परत तिथून काढून देतात. तर आता मम्मी साहेबांना ते सगळेजण सत्याला भेटतात. आता डॉक्टर सत्याला डिस्चार्ज देतात आणि म्हणतात की तुम्ही त्याला आता घरी घेऊन जाऊ शकता. तर आता मम्मी त्यांना खूपच आनंद होतो. मम्मी साहेबांना म्हणतात की माझं सत्या आता घरी येणार. त्यामुळं मम्मी साहेबांना ते खूप खुश झालेले असतात. सत्यावरून बोटं वगैरे मोडतात, म्हणतात माझं सत्या खूप गोड बरं झालं सत्या, तू बरं झालास. अरे तुला माहिती काय मम्मीला तुझी किती काळजी लागली होती ते, असं म्हणतात. आणि सगळेजण आता सत्याच्या घरचे येतात आणि आता सत्याला ते हॉस्पिटलमधून घेऊन चाललेले असतात घरी. तेवढ्यात आता तिथे जी मंजू आहे त्याच्या समोर येते आणि ती समोर आल्यावरती आता ती मम्मी साहेब तिला म्हणतात, काय का नेऊ ब्लड तिथे कशाला आलीस, माझ्या पोराला सुखात घरी जाऊ दे, मला नेऊ दे आणि आमच्यामध्ये येऊ नकोस. तर आता मम्मी साहेबांना ती लगेच म्हणते की हे बघा मम्मी साहेब, मला आता सत्याशी बोलायचं आहे, अजिबात आमच्या दोघांच्या मध्ये कोणी यायचं नाही. आणि सत्याच्या हाताला प्लास्टर वगैरे करतात, पट्टी वगैरे बांधलेली असते. मंजू सत्याचा दुसरा हात पकडते आणि सत्याला ओढत तिकडे घेऊन येते आणि म्हणते की सत्या हे बघ, तू घरी गेल्यावर कोण काळजी घेईल रे तुझी वाली, तू हॉस्पिटलमध्ये थांबशील का माझ्यासाठी, मी तुला भेटायला येत जाईल ना दररोज. तर सत्या म्हणतो की हे बघा वाघमारे, असं काही आहे का, तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी प्रेम निर्माण झालं की काय, असं तो मनातल्या मनात म्हणतो. आणि तो म्हणतो की वाघमारे तुम्ही म्हणाल तसं करायला मी तयार आहे, असं म्हणतो. तेवढ्यात मम्मी साहेब यांचं बोलणं ऐकतात आणि मम्मी साहेब म्हणतात, सत्या चल घरी जायचं आहे आपल्याला, असं म्हणतात. तर बघूया आता पुढील भागामध्ये आता काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.